यवतमाळमधील जवाहरलाल दर्डा शैक्षणिक संस्थेचा पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या लैंगिक छळा प्रकरणी संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांना अटक करण्यात आली आहे। यवतमाळ पोलिसांनी रात्री 3:30 वाजता ही कारवाई केली। 2 शिक्षकांनी विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आल्यापासून पालक आक्रमक झाले होते। मुख्याध्यापक दास यांच्यासह किशोर दर्डा यांच्यावर बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली होती। दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर शासनानं यवतमाळ पब्लिक स्कूलचे व्यवस्थापन मंडळ तुर्तास बाजूला सारून मुख्य नियंत्रण अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे। उद्या सकाळी शाळा पूर्ववत सुरू करण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचं देखील कळतंय। यवतमाळ पब्लिक स्कूल प्रकरणात काँग्रेसचे नेते विजय दर्डांची बाजू पहिल्यांदा समोर येते, ज्यामध्ये ते म्हणतात की यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये ज्या 2 नराधमांनी अल्पवयीन मुलींशी अतिप्रसंग केला त्यांना तात्काळ बडतर्फ केलं। शाळेच्या व्यवस्थापनानं त्याची माहिती पोलिसांना दिली। ज्या मुलींवर तो प्रसंग उदरला त्या मलाही माझ्या मुलीसारख्याच आहेत, पूर्वासारख्याच आहेत। एका पित्याच्या मनात अशा घृणित बाबीवर पांघरूण घालण्याचा विचार कसा येईल? या प्रकरणातील आरोपी त्या संस्थेचे कर्मचारी आहेत। ही बाब आम्हाला त्यांच्या अपराधांशी जोडणारी असेल तर यापुढे देशातील साऱ्याच संस्थांना नोकर भरती करणं अडचणीचं ठरणार आहे, हे आपण लक्षात घ्यावं। परवा या संस्थेत जे काही घडले त्याचा माझ्याशी व माझ्या कुटुंबाशी दुरान्वये संबंध नाही, मात्र तो तसा आहेच असे आपल्यातील ज्यांना मनापासून वाटत असेल तर त्याचे योग्य ते प्रायश्चित्त मी घेईनही। माझा आपल्या न्यायबुद्धीवर पूर्ण विश्वास आहे, असं म्हणतात विजय दर्डा, काँग्रेसचे माजी खासदार। यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये बालिकांवर लैंगिक छळ केल्याप्रकरणी शाळेचे जे संचालक आहे किशोर दर्डा यांना आज पहाटे नागपूरमधून अटक करण्यात आलेली आहे। यवतमाळ पोलिसांच्या विशेष पथकाने किशोर दर्डा यांना अटक करून आज सकाळीच यवतमाळमध्ये आणलेलं आहे। नागपूरच्या सोनेगाव परिसरातून पहाटे 3:30च्या सुमारास यवतमाळ पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांना अटक केल्याची माहिती मिळत आहे। सध्या पोलीस जे आहेत ते किशोर दर्डा यांच्याकडून चौकशी करतायत आणि त्यांना आज न्यायालयात उपस्थित केलं जाणार आहे। दरम्यान संपूर्ण घटनाक्रम पाहता आजही पालकांकडून आणि सोबतच यवतमाळच्या जनतेकडून यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। आर्णी असो, दिग्रस असो, घाटंजी असो आणि यवतमाळ शहरात असो वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं आव्हान पोलिसांसमोर राहणार आहे। दुसऱ्या बाजूला आतापर्यंत या प्रकरणामध्ये जे 4 आरोपी करण्यात आलेले आहेत त्या 4ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे। जे पहिले 3 आरोपी होते ज्यांनी लैंगिक छळ केला ते दोन्ही शिक्षक आणि शाळेचे मुख्याध्यापक, त्यांची पोलीस कोठडीची मुदत जी आहे ती आज संपणार आहे, त्यामुळे त्यांना आज न्यायालयात उपस्थित केलं जाणार आहे। दुसऱ्या बाजूला आज पहाटे अटक करण्यात आलेले किशोर दर्डा यांनाही आज न्यायालयात उपस्थित केलं जाणार आहे आणि त्यांच्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे। त्यामुळे एका बाजूला घटनेचा तपास करण्याचं आव्हान यवतमाळ पोलिसांसमोर आहे आणि दुसऱ्या बाजूला यवतमाळ शहरामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं आव्हानही पोलिसांसमोर राहणार आहे। कालच या विभागाचे जे पोलीस महानिरीक्षक आहेत त्यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त संख्येमध्ये जनतेने समोर येऊन तक्रारी द्याव्यात, मात्र आंदोलन करून पोलिसांसमोरचे आव्हान वाढवू नये असं आव्हान पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज नक्की काय होते या घटनाक्रमाकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे। कॅमेरामॅन सुरेश डोणाळकरसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, यवतमाळ।